तर तुमच्या आई पेशंट होत्या ना या? हो. साधारणतः मे मध्ये आपण ट्रीटमेंट चालू केली. हा 6 महिन्यापूर्वी. तर तेव्हा काय त्रास होत होता त्यांना? पाय सुजलेले होते बर. आणि क्रिएटिन वाढलेलं होतं. मग चेक केल्यानंतर लक्षात आलं की क्रिएटिन वाढलं. तर पाय सुजलेले होते आणि क्रिएटिनिन वाढलं होतं. हा. साधारणतः 25 मेला मला वाटते, 23 मेला मला दाखवलं तुम्ही. हो. त्यावेळेस त्यांचं क्रिएटिनिन 4.4 4 होतं. होतं. हा. पाय सुजलेले होते, पाय जेवण जात सुजलेलं नव्हतं, होतं, जेवण जात नव्हतं. आणि काय सारखं उलट्या उलट्यासारखं आल्यासारखं उमाशा व्हायचं. आल्यासारखं होत होतं. मग नंतर आपण हळूहळू औषधं चालू केली. चालू केलं. तसं मग कसं त्यांना पेशंटला कसा फरक पडत गेला? असं प्रत्येक महिन्याला क्रिएटिन चेक करत गेलं तर कमी 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 होत कमी गेलं. होत गेला आणि त्रास पण हळूहळू कमी झाला. कमी झाला. आता पायावरती कसलीच सूज सूज नाही. नाही आणि उलटी वगैरे काय नाही. काही नाही. आणि जेव- पुऱ्या शरीरावर सूज होती, तोंडावर सूज होती. ती पण सगळी आता काही राहिलेली राहिलेली नाही. कमी झाली. तर पहिल्या विजिटला साधारणतः 4.4 होतं, हा. नंतर 3.7 झालं, हा. 3.5 झालं, हा. नंतर 3.2 झालं, हा. नंतर 2.1, नंतर 2, हा. आणि आजचा फ्रेश रिपोर्ट आहे तर नॉर्मल आलं. साधारणतः 24. 1.24 आलंय. हा. म्हणजे नॉर्मल Normal. 1.20 असते हा. आणि त्रास पण कमी वाटतोय. हा. कसं वाटतंय तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट? कसं होमिओपॅथिक मध्ये निश्चितपणे इलाज होतो, पण प्रॉपर ह्याच्यातून गेलं पाहिजे आणि प्रॉपर औषधं दिली गेली पाहिजेत. महत्वाचं आहे. नाहीतर आधी डायलिसिस करायला लागला असतं. हो, करावं लागलं. त्या याच्यापर्यंत आलेलंच होतं ना. आता 4 वरती गेलं म्हणजे डायलिसिस वरती आलं होतं. आणि ॲलोपॅथीने ते लवकर कव्हर होत नाही, माझा अनुभव. पण होमिओपॅथीने लवकर कव्हर होतं. पण प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर ट्रीटमेंट देणारे भेटली पाहिजे. तुम्ही तसे भेटला म्हणून ते झालं. चालतंय. धन्यवाद. थँक्यू सर.